तर आम्ही आज मैत्रिणीसोबत निघालो आहोत पायी दिंडीमध्ये। उक्कडगाव या ठिकाणावरून बालाजी मंगल कार्यालयामध्ये दिंडी येणार आहे। त्या ठिकाणी आरती वगैरे भोजन करणार आहोत आणि शिरडगावपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर पायी जाणार आहोत। चला चला टाळ मृदुंगाने भरलंय ताट, टाळ मृदुंगाने भरलंय ताट, टाळ मृदुंगाने भरलंय ताट, टाळ मृदुंगाने भरलंय ताट। माझ्या मंदिरी आला निरोप सांगून गेला ग, माझ्या मंदिरी आला निरोप सांगून रे यमुने सागरी गुलाबी या ठिकाणी पालखी वाटेवरी उभा बाई यशोदेचा काना, वाटेवरी उभा बाई यशोदेचा काना। कृष्णाने जाऊ नको राना जरा इकडे येशील का, अरे अरे काना जाऊ नको राना जरा इकडे येशील का, कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, कळंबाच्या झाडाखाना जाऊ नको राना जरा इकडे येशील का, कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, कळंबाच्या झाडाखाली अरे अरे काना जाऊ नको राना जरा इकडे येशील का, अरे अरे काना फुगडी खेळशील का, कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का। मथुरेची गाथा तू दूध खाशील का, असं दही दूध खाशील का, कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, अरे अरे काना जाऊ नको म्हणा जरा इकडे येशील का, जरा इकडे येशील का, खाली तू फुगडी खेळशील का, कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, पूर्ण कुठे राधेला आणशील का, कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, कळंबाच्या
इकडे येशील का कळंबाच्या झाडाखाली तू कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का फुगडी खेळशील का फुगडी खेळशील कुठून आली दिंडी तुमची? दिंडी श्री क्षेत्र उक्कडगाव मधून आलेली आणि किती वर्षापासून ही परंपरा 12 चालू? वर्ष या वर्षी 12 वर्षे. हा. कसा उत्साह काय अगदी सुंदर वारकऱ्यांचा? उत्साह होईल काही सगळ्या भाविकांचा एकदम मन मोकळेपण आले अगदी आनंदात आहे. हो आणि किती सहभागी असतात वारकरी याच्यामध्ये? वारकरी जवळजवळ 200च्या आसपास. हो खूप छान वाटलं. मी पण फर्स्ट टाइम असे आले थोडस पायी चालण्यासाठी आनंद घेण्यासाठी. खूप छान वाटलं तुमच्या दिंडीत येऊन आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला. जय हरी माऊली. जय हरी. काय जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला आनंद लाला रे गोपाला गंध लाला रे गोपाला आनंद लाला रे गोपाला जाऊ दे रे मला मथुरेला आनंद लाला रे गोपाला. राधे राधे कृष्ण मिला दे राधे 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 तुम्ही सांगू कोणाला किती सांगू आता या ठिकाणी दिंडीच्या आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आधी आनंदी आनंद झाला. हा गोल करा गोल कृष्ण भगवान की हरे हरे जय श्रीराम जय श्रीराम निवृत्ती से निदान जाते अस्ति जे प्रिय करा हो दिंडी आलेली आहे त्या ठिकाणी पूजन चाललेलं आहे आणि आज दिंडी याच वस्तीवर मुक्कामी आहे. या सर्व वारकरी संप्रदाय बसलेला आहे. आता थोड्या वेळामध्ये हरिपाठ होणार आहे. ह्या स्वागतासाठी छान अशी रांगोळी काढलेली. छान वातावरण आहे. मळ्यात वस्ती असल्यामुळं आम्ही पण आता या ठिकाणी हरिपाठ कीर्तन जेवण वगैरे करून जाणार आहोत. जगद्गुरु तुकोबाराय होते असे महान संत तुकाराम महाराज यांच्या संतांचा
महिमा दर्शवणारा संतपर प्रकरणातील अभंगाचे सेवेकरिता घेतलेला आहे. श्री क्षेत्र उक्कडगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी श्रीमंजाबा पायी दिंडी सोहळा जात असताना श्री क्षेत्र श्रीगोंद्यामधून निघालेल्या महिला भगिनी हिरडगाव पर्यंत आल्या. त्यांनी उत्तम प्रकारे भजन आणि फुगडीचा आनंद घेत घेत या ठिकाणी आल्या. त्या सर्व भगिनींचं उक्कडगाव पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. श्रीगोंदा महिला लक्ष्मी पांडुरंग भजनी मंडळ श्रीगोंद्यावरून हिरडगाव पर्यंत उक्कडगावची पायी दिंडी जी आहे मुंजोबा महाराजांची, त्या दिंडीमध्ये एक दिवसाचा आनंद घेण्याची सेवा आम्हाला मुंजोबा उक्कडगाव दिंडी सोहळ्याने दिलेला आहे. त्यांचे सर्वांचे मी लक्ष्मी पांडुरंग महिला भजनी मंडळ यांच्याकडून आभार मानते. धन्यवाद. जेवणाचा मेनू बघा, जिलेबी, चपाती, ठेचा, त्याचबरोबर हरभऱ्याची उसळ, काकडी. तर आम्ही आज उक्कडगाव दिंडी सोहळ्याबरोबर हिरडगाव पर्यंत आलो. मनमुराद असा आनंद लुटला. फुगड्या खेळलो, अभंग गवळणी म्हटलो आणि खरंच या उक्कडगावकरांनी जी वारकरी संप्रदायाची प्रथा आहे ती खूप छान प्रकारे पार पाडत आहे आणि त्यांनी पण आम्हाला खूप छान असं प्रोत्साहन दिलं की मॅडम तुम्ही पुढच्या वर्षीही आमच्याबरोबर पंढरपुरापर्यंत यावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि मी तर आज त्यांना थोडं प्रॉमिस केले, बघूयात जर आपल्याला विठ्ठलाने बोलवलं तर नक्कीच आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. तर या सर्व माता भगिन्यांचं मी हार्दिक असं म्हणजे धन्यवाद मानते की त्यांनी आमच्याबरोबर दिवसभर स्पेंड केलेला आहे. तर चला, आमचा हा ब्लॉग पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. असेच आमच्यावर प्रेम राहू द्या. ओके, बाय, गुड नाईट अँड टेक